या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. बाजार समितीमध्ये शेतकरी केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यावा. बाजार समित्यांचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच प्रयत्न करावे. प्रत्येक बाजार समितीमध्ये ई वाचनालय सुरू करावं, जेणेकरून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल, असं प्रतिपादन कोल्हापूर पणन विभागीय कार्यालयाचे सर्व व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी सूचित केलं. पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमानानं कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांच्यासाठी हॉटेल द फर्न कोल्हापूर इथं पणन विषयक एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर घुले यांनी पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास रावराणे, रत्नागिरीचे सभापती सुरेश सावंत, वडगावचे सभापती सुरेश पाटील, कोल्हापूरचे सभापती प्रकाश देसाई, गडिंग्लजचे सभापती रामदास पाटील, जयसिंगपूरचे सभापती अण्णा पांधारे, सूर्यकांत पाटील, अच्युत सुरवसे, पणन मंडळाचे अधिकारी यतीन गुंडेकर, शेखर कोंडे, अनिल जाधव, किरण जाधव, ओंकार माने, नवनाथ मोरे आणि कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव आदी उपस्थित होते. उपसंचालक नामदेव परीट यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारी कृषी उत्पादने व त्यावरील नियमनाबाबत मार्गदर्शन केले.